गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला एक नवीन पॉईंट चालू करायचा आहे, डायमेन्शन्स. या टॉपिकमधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वी 12वी या 2 वर्षात ज्या क्वांटिटी येणार आहेत त्या क्वांटिटीचे सगळ्यांचे डायमेन्शन आपल्याला ऑब्टेन करायचे आहेत. आपण ज्या वेळेला जेई आणि नीटचं मटेरियल सॉल्व करू त्यावेळेला तिथे क्वांटिटीचे डायमेन्शन्स विचारलेले असणार आहेत, त्यांची युनिट विचारलेले असणार आहेत. त्यासाठी फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच क्वांटिटी अशा असणार आहेत की ज्या तुम्हाला आता सध्या झालेल्या नाही आहेत, ज्या पुढच्या सिलेबसमध्ये होतील, पण आता सध्या त्यांचा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल. फॉर्म्युला पाठ केला तर तुम्हाला डायमेन्शन काढता येतील, युनिट्स लिहिता येतील. तर डायमेन्शन म्हणजे काय बघूयात. आणि अजून एक सांगायचं राहिलं, फिजिक्स हा सब्जेक्ट खूप होलाटाईल सब्जेक्ट आहे. आज शिकवलेलं आजच्या आज जर तुम्ही लर्न केलं नाही तर ते विसरेल, मग बॅकलॉग राहील. त्यामुळं आज झालेलं आजच्या आज कंप्लीट करा. ओके, सो आपण स्टार्ट करूयात डायमेन्शन्सला. सो डायमेन्शनची डेफिनेशन असते, डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आर रेज टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. डायमेन्शन म्हणजे पॉवर आहे, फंडामेंटल क्वांटिटीच्या फंडामेंटल युनिटच्या पॉवर आहेत. अप टू विच, किंवा असं म्हणूयात, डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज. डायमेन्शन म्हणजे पॉवर, ज्या पॉवरपर्यंत आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटना रेज केलं आहे इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्यांची युनिट ऑब्टेन करण्यासाठी आपण फंडामेंटल युनिट्सना रेज करतो अप टू सर्टन पॉवर, त्याला म्हणायचं डायमेन्शन्स. क्लिअर झालं. डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आर रेज टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. आता आपण ऑलरेडी एस आय सिस्टम स्टडी केले. अकॉर्डिंग टू एस आय सिस्टम देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आणि त्या क्वांटिटी कोणत्या आहेत? लेंथ, मास, टाईम, थर्मोडायनॅमिक्स, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लेंथचं एस आय युनिट आहे मीटर, मासचं एस आय युनिट आहे किलोग्रॅम, टाईमचं एस आय युनिट आहे सेकंड, इलेक्ट्रिक करंटची युनिट आहे एम्पियर, टेम्परेचरची युनिट आहे केल्विन, ल्युमिनस इंटेन्सिटीची युनिट आहे कॅन्डेला, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सची युनिट आहे मोल. तर फिजिक्समध्ये ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. डायमेन्शन म्हणजे पॉवर, ज्या पॉवरपर्यंत आपण फंडामेंटल युनिटना रेज केलं आहे टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. आता लक्ष द्या, मी असं लिहिलं, मीटर रेज टू 3, kg रेज टू 2, सेकंड रेज टू -2. मी फंडामेंटल युनिट मीटर याला रेज केलं आहे अप टू पॉवर 3. मी फंडामेंटल युनिट किलोग्रॅम याला रेज केलं आहे अप टू पॉवर 2. मी फंडामेंटल युनिट सेकंड याला रेज केलं आहे अप टू पॉवर -2. तर ह्या ज्या पॉवर्स आहेत या पॉवर्सवरनं आपल्याला डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करता येतं. तर ह्या पॉवर्स म्हणजे डायमेन्शन. लक्षात आलं मी काय म्हटलं? डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आर रेज टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. डायमेन्शन ह्या पॉवर असतात ज्या पॉवरपर्यंत आपण फंडामेंटल युनिटना रेज केलं आहे टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. लक्षात आलं. डायमेन्शन ऑब्टेन करताना डायमेन्शन म्हणजे एक्झॅक्टली काय? तर डायमेन्शन म्हणजे ह्या पॉवर m⁻³ kg⁻², सेकंड⁻². तर ह्या ज्या पॉवर्स आल्यात ह्या पॉवर्स म्हणजे डायमेन्शन्स. या पॉवरपर्यंत आपण फंडामेंटल युनिटना रेज केलं आहे टू ऑब्टेन युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. आता गंमत काय आहे बघा, मीटर⁻³ kg⁻², सेकंड⁻². आपण डायमेन्शन्समध्ये ॲक्च्युली फंडामेंटल युनिटना रेज करतो, बरोबर आहे. जरी फंडामेंटल युनिटना रेज केलं तरी लिहिताना हे क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहायचं. याचा अर्थ मीटर⁻³ असं लिहायचं नाही, तर त्याच्याऐवजी लिहायचं L⁻³. L म्हणजे लेंथ. kg⁻³ लिहायचं नाही, त्याच्याऐवजी लिहायचं m⁻². m म्हणजे मास. सेकंड⁻² लिहायचं नाही, त्याच्याऐवजी लिहायचं T⁻².
-2 फॉलोड विथ स्क्वेअर ब्रॅकेट. तर डायमेन्शन्स असतात. डायमेन्शनमध्ये आपण ॲक्च्युली फंडामेंटल युनिटना रेज करतो, पण लिहिताना ते कोणत्या टर्ममध्ये लिहायचं? क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहायचं. आता L⁻³ याचा अर्थ मीटर लेंथ रेज टू 3 असा नाही, किंवा M⁻² याचा अर्थ मास π² नाही, किंवा T⁻⁻² याचा अर्थ टाईम π² असं नाही. L⁻³ याचा अर्थ युनिट ऑफ लेंथ इज π³ म्हणजे मीटर π³. M⁻² याचा अर्थ मास π² नाही, युनिट ऑफ मास इज π² म्हणजेच kg/2. T⁻² याचा अर्थ टाईम π² असा नाही, तर युनिट ऑफ टाईम इज π−2 म्हणजे सेकंड/−2. कळलं? डायमेन्शन्स लिहिताना ते क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहायचं, पण एक्सप्लेन करताना L⁻³ याचा अर्थ लेंथ/3 असं नाही, तर युनिट ऑफ लेंथ इज π³ म्हणजे मीटर/3. फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं L⁻x, M⁻y, T⁻z, K⁻p. आता टी हा सिम्बॉल टाईमसाठी वापरायचा आहे, त्यामुळे टेम्परेचरसाठी सिम्बॉल के वापरायचा, केल्विन. आता L⁻x याचा अर्थ लेंथ/x नाही, तर L⁻x चा अर्थ युनिट ऑफ लेंथ इज πx दॅट इज मीटर/x. M⁻y याचा अर्थ युनिट ऑफ मास इज πy. T⁻z याचा अर्थ टाईम/z नाही, युनिट ऑफ टाईम इज πz. K⁻p याचा अर्थ टेम्परेचर/p नाही, तर युनिट ऑफ टेम्परेचर इज πp. क्लिअर झालं? डायमेन्शन्स लिहिताना ॲक्च्युली डायमेन्शन ऑब्टेन करताना आपण जरी युनिटच्या टर्ममध्ये ऑब्टेन केले तरी लिहिताना मात्र ते क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहायचं, फॉलोड बाय स्क्वेअर ब्रॅकेट. जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजर त्यांचा जो रूल आहे, डायमेन्शन हे कायम कसे लिहायचे असतात? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचे असतात. मग आता आपण डायमेन्शन काढून बघूयात. लक्ष द्या. आता पहिल्यांदा मी लेंथचे डायमेन्शन ऑब्टेन करतो. आता लेंथचे डायमेन्शन ऑब्टेन करायचे असतील तर लेंथ, आणि अजून एक सांगायचं राहिलं, जनरली डायमेन्शन आहे ते LMTच्या टर्ममध्ये लिहायची. चौथी क्वांटिटी जर ॲडिशनल येत असेल तर तिला चौथी क्वांटिटी इंट्रोड्यूस करायची. लक्षात आलं? आता बघा, आपल्याला लेंथचे डायमेन्शन ऑब्टेन करायचे आहेत. आता लेंथ मेजर करताना मास मेजर करायची गरज नाही, म्हणजे युनिट ऑफ मास इज π0. बरोबर आहे? लेंथ मेजर करताना टाईम मेजर करायची गरज नाही, म्हणजे युनिट ऑफ टाईम इज π0 झालं. लेंथ आपण एकदाच मेजर करणार आहे, त्यामुळे हे आलं L⁻1. सो दीज आर डायमेन्शन्स ऑफ लेंथ. लेंथचे डायमेन्शन काय आले? L⁻1, M⁻0, T⁻0. कळलं का? मी काय केलं बघा, लेंथ मेजर करत असताना आपल्याला मास मेजर करावं लागत नाही, सो युनिट ऑफ मास इज π0. लेंथ मेजर करताना आपल्याला टाईम मेजर करायची गरज नाही, सो युनिट ऑफ टाईम इज π0. लेंथ आपण एकदाच मेजर केली, त्यामुळं लेंथचं युनिट आहे त्याला रेज केलं अप टू π1 फॉलोड बाय स्क्वेअर ब्रॅकेट. सो लेंथचे डायमेन्शन आले L1, M0, T0. क्लिअर झालं? आता मासचे डायमेन्शन बघा. मास मेजर करताना आपल्याला लेंथ मेजर करायची गरज नाही, सो L⁻0. मास मेजर करताना टाईम मेजर करायची गरज नाही, सो T⁻0. मास आपण एकदाच मेजर करणार, मग M⁻1. सो हे झाले डायमेन्शन्स ऑफ मास. क्लिअर झालं? L⁻0, M1, T⁻0. दीज आर डायमेन्शन्स ऑफ मास. डायमेन्शन जनरली लिहिताना आता इथे बघा M⁻0 आहे, T⁻0 आहे, तरी पण ते लिहिताना LMTच्या टर्ममध्ये लिहायचं, त्यामुळे लेंथचे डायमेन्शन लिहिताना L⁻1, M⁻0, T⁻0. आता इथे बघा मासच्या डायमेन्शनमध्ये
लेंथ रेस टू 0 आहे, टाईम रेस टू 0 आहे, एम रेस टू 1 आहे, तरी पण मासचे डायमेन्शन लिहिताना LMT तिन्ही लिहायचे. कळलं? हां. आता आपण टाईमचे डायमेन्शन लिहूया. टाईम मेजर करताना लेंथ मेजर करायची गरज नाही, सो L रेस टू 0. मास मेजर करायची गरज नाही, सो एम रेस टू 0. टाईम आपण एकदाच मेजर करणार, सो T रेस टू 1. कळलं? मग टेम्परेचरचे डायमेन्शन लिहूयात. आता टेम्परेचर मेजर करताना लेंथ मेजर करायची गरज नाही, आपण टेम्परेचर डायरेक्ट थर्मोमीटरनं मेजर करतो. मग ए रेस टू 0 आलं. मास मेजर करायची गरज नाही, सो एम रेस टू 0 आलं. टाईम मेजर करायची गरज नाही, T रेस टू 0 आलं. टेम्परेचर आपण एकदाच मेजर केलं, सो हे आलं K रेस टू 1. मी मगाशी म्हटलं तसं T हा सिम्बॉल टेम्परेचरसाठी वापरायचे, त्यामुळं T हा सिम्बॉल टाईमसाठी वापरायचा आहे, त्यामुळं टेम्परेचरसाठी सिम्बॉल K घ्यायचा. हे झाले डायमेन्शन्स ऑफ टेम्परेचर. आता याचं मिनिंग काय? ए रेस टू 0 याचा अर्थ लेंथ रेस टू 0 असा असेल का? नाही. युनिट ऑफ लेंथ इज रेस टू पॉवर 0, म्हणजे मीटर रेस टू 0. एम रेस टू 0 याचा अर्थ युनिट ऑफ मास इज रेस टू पॉवर 0, दॅट इज kg रेस टू 0. T रेस टू 0 याचा अर्थ युनिट ऑफ टाईम रेस टू 0, म्हणजे सेकंड रेस टू 0. K रेस टू 1 याचा अर्थ युनिट ऑफ टेम्परेचर इज रेस टू पॉवर 1, याचा अर्थ केल्विन रेस टू 1. आता इलेक्ट्रिक करंटचे डायमेन्शन लिहूयात. आता इलेक्ट्रिक करंट असेल तर इलेक्ट्रिक करंट मेजर करताना लेंथ मेजर करायची गरज नाही, म्हणजे ए रेस टू 0. मास मेजर करायची गरज नाही, सो एम रेस टू 0. टाईम मेजर करायची गरज नाही, सो T रेस टू 0. आणि टेम्परेचर करंट आपण एकदाच मेजर करणार, म्हणून ए रेस टू 1. ए फॉर एम्पियर. आपण डायमेन्शन लिहिताना आय हा सिम्बॉल इंटेन्सिटीसाठी वापरतो. कळलं का? त्यामुळं करंटसाठी सिम्बॉल कोणता घ्यायचा? ए घ्यायचा. क्लिअर झालं? जसं मी मगाशी म्हटलं टाईमसाठी सिम्बॉल T आहे, त्यामुळं आपण टेम्परेचरसाठी सिम्बॉल K घेतला. तसं आय हा सिम्बॉल आपण जनरल फिजिक्समध्ये करंटसाठी सिम्बॉल आय वापरतो, पण डायमेन्शन लिहिताना आय हा सिम्बॉल इंटेन्सिटीसाठी वापरतात, त्यामुळं करंटसाठी सिम्बॉल ए घ्यायचा. ए रेस टू 1 याचा अर्थ युनिट ऑफ करंट इज रेस टू पॉवर 1, म्हणजे ए रेस टू 1. आता आपण फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन लिहूयात. असे जवळपास 150 डायमेन्शन्स आहेत, ज्याचे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावे लागतील. त्या क्वांटिटी बऱ्याच वेळेला तुम्हाला माहीत असणार नाहीत, तर त्या क्वांटिटी पुढच्या 2 वर्षाच्या सिलेबसमध्ये येतील. आता फक्त फॉर्म्युला पाठ करणं, डायमेन्शन पाठ करायचे नाही. मी कोणते डायमेन्शन पाठ करायचे ते तुम्हाला टिकमार्क करून देईन, तेवढे डायमेन्शन पाठ करा. बाकीचे डायमेन्शन ते यूज करून तुम्हाला ऑब्टेन करता येतील. डायमेन्शन परफेक्ट झाले की या टॉपिकची JEE आणि CETचं जे सॉल्विंग असेल, नीटचं सॉल्विंग असेल, ते अगदी सोपं होऊन जाईल. तुम्हाला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे. फॉर्म्युला पाठ केला तर त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डायमेन्शन ऑब्टेन करता येतील, त्याच्यावरून तुम्हाला युनिट पण लिहिता येईल. एक्झामला या टॉपिकवर कंपल्सरी 2 क्वेश्चन असतात. नीटवाले लक्ष द्या, नीटला या टॉपिकवर 2 क्वेश्चन असतात. JEEला 1 क्वेश्चन असतो, CETला 2 क्वेश्चन असतात, आणि जनरली क्वेश्चन डायमेन्शन्सवर विचारतात. त्यामुळं फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्हाला डायमेन्शन ऑब्टेन करता येईल, त्याचं युनिट देखील लिहिता येईल. बऱ्याच वेळेला क्वांटिटीच्या युनिटवर देखील क्वेश्चन विचारलेला असतो. ओके, आता आपण फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन ऑब्टेन करूयात. फ्रिक्वेन्सी त्याचा फॉर्म्युला असतो 1 टाईम पिरियड. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1 टाईम पिरियड. मग हे आलं 1. टाईम पिरियड म्हणजे टाईम, सो टाईम मेजर करताना लेंथ मेजर करायची गरज नाही, म्हणजे ए रेस टू 0 आलं. मास मेजर करायची गरज नाही, सो एम रेस टू 0 आलं. टाईम पिरियडमध्ये टाईम आपण एकदाच मेजर करणार, सो हे T रेस टू 1 आलं. हा डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट आता मी न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करतो, आणि असं करताना आता सगळ्यांना माहीत आहे डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला की पॉवरचे साईन चेंज करायचे. सो फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आले L0, M0, T रेस टू -1. ओके, आपण
व्हिलॉसिटीचे डायमेन्शन ऑब्टेन करूयात. व्हिलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ असणार आहे, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन आले L1 M0 T0. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ एकदाच मेजर केली त्यामुळं R⁻1 आलं. मासचं मेजरमेंट केलं नाही त्यामुळे M⁻0 आलं. टाईमचं मेजरमेंट केलं नाही त्यामुळे T⁻0 आलं. डिनॉमिनेटरला आलं हे झालं L0 M0 T1. सो L1 M0 T0 हा ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये घेतो, म्हणजे हे आलं L0 M0 T-1. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन L1 + 0 M0 + 0 आणि T0 + -1, म्हणजे हे आलं L1 M0 T-1. तर हे झाले डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी किंवा स्पीड आणि व्हिलॉसिटीमध्ये काही डिफरन्स नाही आहे. स्पीड स्केलर आहे, व्हिलॉसिटी वेक्टर आहे, बाकी दोघांचा फॉर्म्युला सेमच असतो. सो स्पीड किंवा व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आले L1 M0 T-1. क्लिअर झालं. मग ॲक्सलरेशनचे डायमेन्शन काढूयात. ॲक्सलरेशन इज नथिंग बट व्हिलॉसिटी अपॉन टाईम. व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आपण आत्ताच काढलेत. व्हिलॉसिटीचे डायमेन्शन असतात L1 M0 T-1 डिवायडेड बाय टाईमचे डायमेन्शन L0 M0 T-1. मग हे आलं T+1 L1 M0 T-1. डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये घेतो, म्हणजे हे आलं L0 M0 T-1. सो फायनल डायमेन्शन आले बघा 1 + 0 म्हणजे L1 आलं, M0 + 0 म्हणजे 0 आलं, T-1 + -1 म्हणजे T⁻2 किती आलं -2. these are dimensions of acceleration. सो ॲक्सलरेशनचे डायमेन्शन येतात L1 M0 T-2. क्लिअर झालं. मग फोर्सचे डायमेन्शन ऑब्टेन करूयात. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मासचे डायमेन्शन L0 M1 T0, बरोबर आहे. these are dimensions of mass. मास मेजर करताना लेंथ मेजर करायची गरज नाही, सो R⁻0 आलं. मास मेजर करताना टाईम मेजर करायची गरज नाही, सो T⁻0 आलं. मास आपण एकदाच मेजर करणार, सो M⁻1 आलं. ॲक्सलरेशनचे डायमेन्शन आपण आत्ताच काढलेत L1 M0 T-2, बरोबर आहे. मग ॲड करतो L0 + 1 म्हणजे 1 आलं, M0 1 + 0 म्हणजे 1 आलं, आणि हे आलं T⁻2. सो फोरचे डायमेन्शन आले L1 M1 T-2. कळलं. हां, ॲक्सलरेशन. आता दुसरं म्हणजे मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हिलॉसिटी. हा मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. मी आता म्हटलं तसं तुम्हाला आता सगळे फॉर्म्युले पाठ करावे लागणार. सो मोमेंटम मास इंटू व्हिलॉसिटी. मग बघा लक्ष द्या, मासचे डायमेन्शन आले L0 M1 T0. व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आले L1 M0 T-1. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन, मग L0 + 1 म्हणजे हे आलं L1, M1 + 0 M1, T0 + -1. तर मोमेंटमचे डायमेन्शन आले L1 M1 T-1. क्लिअर झालं. लक्षात आलं का तुमच्या. ओके. मग आता एनर्जीचे डायमेन्शन काढूयात. आता एनर्जी जर कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली
तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असेल ½ mv². आणि ती जर तुम्ही पोटॅन्शियल एनर्जी कन्सिडर केली तर फॉर्म्युला असेल mgh. आता एक लक्षात घ्या, एनर्जी कोणती का असे ना, कायनेटिक असू द्या किंवा पोटॅन्शियल असू द्या, बेसिकली ती एनर्जीच आहे. त्यामुळं फॉर्म्युले जरी वेगळे आले तरी डायमेन्शन मात्र सेमच येणार. तुम्ही एनर्जी विचारलं, तुम्ही कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून डायमेन्शन ऑब्टेन करा किंवा पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून डायमेन्शन ऑब्टेन करा, दोन्ही डायमेन्शन सेम येतात. मी तुम्हाला काढून दाखवतो दोन्ही फॉर्म्युल्यावरनं डायमेन्शन. तर आता एक लक्ष ठेवायचं, डायमेन्शन हे फक्त क्वांटिटीला असतात, नंबरनं डायमेन्शन नसतात. त्यामुळे हाफला डायमेन्शन असणार नाही. आता ½ mv², ह्यातलं m म्हणजे मास, v म्हणजे व्हिलॉसिटी. मासचे डायमेन्शन आले L0 m1 t0. व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आले L1 m0 t-1. आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे, व्हिलॉसिटीचा स्क्वेअर आहे, त्यामुळे डायमेन्शनचा देखील स्क्वेअर झाला. कळलं का मी काय केलं? मी पहिल्यांदा काय सांगितलं नीट लक्षात घ्या. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही ½ mv² घ्या किंवा mgh घ्या. कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी, बेसिकली दोन्ही एनर्जीच आहेत. त्यामुळं फॉर्म्युला जरी वेगळा असेल तरी त्यांचे डायमेन्शन कोणत्याही फॉर्म्युलावरून काढलेत डायमेन्शन सेमच येणार. मी तुम्हाला ते काढून दाखवतोय. तर मी मासचे डायमेन्शन लिहिले, व्हिलॉसिटी स्क्वेअर आहे त्यामुळे मी डायमेन्शनचा स्क्वेअर केला. मग हे आलं L0 m1 t0. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे आलं L2 m0 t-2. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल. a⁻m इज ऑलवेज इक्वल टू a⁻m × n. तोच फॉर्म्युला मी इथे यूज केला. मग आता लक्ष द्या, बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन, मग L0 + 2 म्हणजे 2, m1 + 0 म्हणजे 1, t0 + -2 म्हणजे -2. सो एनर्जीचे डायमेन्शन आले L2 m1 t-2. आता पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा, mgh. ह्यातलं m म्हणजे मास, g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे बेसिकली ॲक्सलरेशन, h म्हणजे हाईट. मग डायमेन्शन काढूयात. मासचे डायमेन्शन आले L0 m1 t0. g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन, सो डायमेन्शन आले L1 m0 t-2. हाईट म्हणजे लेंथ, बरोबर. हाईट म्हणजे 2 पॉईंटमधली व्हर्टिकल लेंथ, बरोबर आहे, किंवा 2 पॉईंटमधलं व्हर्टिकल डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे लेंथ किंवा हाईट म्हणजे पण लेंथ. सो हे आलं L1 m0 t0. सगळ्यांना एकत्र करतो, 0 1 1 म्हणजे हे किती आलं L2 m1 + 0 + 0, सो m1 t⁻0 + -2 + 0 म्हणजे t⁻². कळलं? बघा मी तुम्हाला करून दाखवलं. एनर्जीचं मी ½ mv² असा फॉर्म्युला वापरला आणि एनर्जीचा फॉर्म्युला मी mgh असा वापरला. दोन्ही फॉर्म्युल्यावरनं सॉल्व केलं तरी डायमेन्शन मात्र सेम आले. लक्षात ठेवा, इथून पुढे कायम लक्षात ठेवायचं, एखाद्या क्वांटिटीचे व्हेरियस फॉर्म्स असतात पण त्यांचे फॉर्म्युले जरी वेगळे असले तरी डायमेन्शन मात्र सेमच येतात. आता अगदी साधं एक्झाम्पल, आपण फोर्स घेतला, फोर्सचे डायमेन्शन किती आलेत? फोर्सचे डायमेन्शन आलेत L1 m1 t-2. हे डायमेन्शन आपण फोर्सचे आणले ते बघा इथे आहे फोर्सचे डायमेन्शन. आता न्यूक्लिअर फोर्स घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स घ्या, मॅग्नेटिक फोर्स घ्या, थर्मल फोर्स घ्या, सेंट्रिपिटल फोर्स घ्या, सेंट्रिफ्युगल फोर्स घ्या, फ्रिक्शनल फोर्स घ्या. ही नावं वेगळी आहेत, त्यांचे फॉर्म्युले वेगळे येतील, पण बेसिकली तो फोर्स आहे. त्यामुळं कोणत्याही टाईपचा फोर्स असेल त्याचे डायमेन्शन हेच येणार. कळलं? एनर्जी, कायनेटिक एनर्जी घ्या, पोटॅन्शियल एनर्जी घ्या, इलेक्ट्रिक एनर्जी घ्या,
मॅग्नेटिक एनर्जी घ्या, जिओथर्मल एनर्जी घ्या, साऊंड एनर्जी घ्या, लाईट एनर्जी घ्या, कोणतीही एनर्जी घ्या, त्यांचे फॉर्म्युले वेगळे येतील, पण बेसिकली ती एनर्जी आहे. त्यामुळे डायमेन्शन मात्र कोणते येणार? L2m1 T-2. क्लिअर झालं? मग पुढची क्वांटिटी आहे वर्क. वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचे डायमेन्शन आत्ताच आपण वर काढलेत. फोर्सचे डायमेन्शन आहेत L1m1T-2. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ, म्हणजे हे आलं L1m0T0. सो हे आलं L2 1 + 1, बरोबर आहे. M1 + 0 म्हणजे 1, T-2. सो वर्कचे डायमेन्शन L2m1T-2 सेम कोणासारखे आले? एनर्जी सारखेच आले. मग एक्झामला असे क्वेश्चन येतात, आयडेंटिफाय द पेअर हॅव्हिंग सेम डायमेन्शन. तर आत्ता आपल्याला पहिली पेअर मिळाली. वर्क आणि एनर्जी दोघांचे डायमेन्शन कसे असतात? सेम असतात, बिकॉज वर्क इज ऑलवेज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ एनर्जी. कळलं का? वर्क आणि एनर्जीचे डायमेन्शन सेम असतात. क्लिअर झालं? ओके. मग आता आपण पुढचं डायमेन्शन स्टडी करूयात. प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. सो याला फोर्स, एरिया म्हणजे L², बरोबर आहे. एरिया म्हणजे L². मग फोर्सचे डायमेन्शन आले L1m1T-2 आणि एनर्जीचे डायमेन्शन L² आहे. त्यामुळे हे किती आलं? L⁻², m⁻0, T⁻0. कळलं का? हे कसं काय लक्षात आलं? लेंथ स्क्वेअर आहे. आता लेंथचा स्क्वेअर म्हणजे L⁻², m0, T0. हा ब्रॅकेट आता न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करूयात. मग हे आलं प्रेशर इज इक्वल टू L1m1T-2. आता डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये घेतला म्हणजे हे L⁻² काय आलं? -2 झालं. मग L⁻1 - 2, 1 + -2 म्हणजे किती आलं? L⁻1 m1T-2. सो दिस आर डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. प्रेशरचे डायमेन्शन आले L-1 m1T-2. क्लिअर झालं? आता पॉवरचे डायमेन्शन बघा. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. वर्क म्हणजे एनर्जी. सो वर्कचे डायमेन्शन आले L2m1T-2 डिवायडेड बाय टाईमचे डायमेन्शन L0 m0 T1. हा ब्रॅकेट वर घेतला म्हणजे हे आलं L2m1T-2. हा ब्रॅकेट वर आला म्हणजे साईन चेंज झालं L0 m0 T-1. सो हे आलं L2m1T-2 आणि -1 म्हणजे किती आलं? T-3. सो L2m1T-3. these आर डायमेन्शन्स ऑफ पॉवर. क्लिअर झालं? समजतंय का? हे आपण काय केलं लक्षात आलं? आपण डायमेन्शन ऑब्टेन करतोय. डायमेन्शन्स म्हणजे फंडामेंटल युनिट्सना ज्या पॉवरपर्यंत रेज केलं आहे त्या पॉवर्स, आणि ह्या पॉवर यूज करून आपण काय करतो? डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट ऑब्टेन करतो. तर आपल्याला जवळपास 150पेक्षा जास्त डायमेन्शन स्टडी करायचे आहेत. डायमेन्शन ऑब्टेन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला पाठ करावा लागेल आणि काही बेसिक डायमेन्शन आहे ते पाठ करावे लागतील. आता अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला असतो mvr. m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी, r म्हणजे रेडियस. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? mvr. m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी, r म्हणजे रेडियस. मग डायमेन्शन्स ऑफ मास
L0 M1 T0. व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आले L1 M0 T-1. रेडियस म्हणजे लेंथ, सो L1 M0 T0. आता बघा L0 +1 +1 म्हणजे हे किती आलं L2. M1 0 0 सो M1. T0 -1 0 म्हणजे हे T⁻⁻1. These are dimensions of angular momentum. अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन आले L2 M1 T-1. क्लिअर झालं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पण आपल्याला डायमेन्शनच स्टडी करायचे आहेत. पुढचे 2 लेक्चर मी तुम्हाला सगळे डायमेन्शन डिटेलमध्ये सॉल्व करून दाखवेन. तुम्ही फक्त फॉर्म्युला पाठ करा म्हणजे तुम्हाला डायमेन्शन काढता येतील. काही बेसिक डायमेन्शन आहे ते तुम्हाला लर्न करावे लागतील. तो मी टेबल तुम्हाला बनवून देईन. ते बेसिक डायमेन्शन तुम्ही लर्न करा. ठीक आहे, थांबूया.